इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता आणि निकालाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेत टार्गेट पिक अप्स संस्थेमार्फत विद्यार्थ्यांकडून सराव मोहीम राबवली होती। यात जवळपास 24,000 विद्यार्थी सराव करीत होते। विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा सोडवू शकतील अशी व्यवस्था होती। या टार्गेट पिक अप्सच्या 8वीच्या दुसऱ्या ऑनलाईन सराव चाचणीच्या एका प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेला प्रश्न चांगल्याच वादाचं कारण ठरलाय। प्रश्नावलीत उच्च जातीचे नाव काय असा प्रश्न विचारण्यात आला। त्यामुळे शिक्षकांमधून संताप उमटला असून विद्यार्थ्यांच्या मनातून जातीय निर्मूलन कसे करणार असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय। परीक्षा 22 फेब्रुवारीला होणार आहे। या प्रश्नासंदर्भात संबंधित संस्थेकडून प्रश्नाची ठेवण आणि भाषा चुकीची होती, त्यामुळे त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आलाय। त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी सांगितलं आहे। आपण इयत्ता 5वी आणि 8वीसाठी जे विद्यार्थी असतात त्यांना स्कॉलरशिप एक्झाममध्ये मदत व्हावी आणि त्यांचा चांगलं तयारी व्हावी यासाठी टार्गेट पिक हा उपक्रम माननीय जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुरू केला होता। त्यामध्ये आपण 5वी आणि 8वी या इयत्ताची सराव परीक्षा, त्याचे पेपर तपासणी, त्याचप्रमाणे पेपर तयार करण्याची जबाबदारी टार्गेट पिक या संस्थेला दिली होती। इयत्ता 5वी आणि 8वी मिळून आपल्याकडे जवळपास 24,000 विद्यार्थी या प्रिपरेशन करत आहेत आणि फेब्रुवारीमध्ये ते एक्झाम देणार आहेत। यामध्ये सेकंड रिव्हिजन टेस्टमध्ये आत्ता उच्च जातीचे नाव काय असा एक प्रश्न विचारण्यात आला। त्या प्रश्नाचा संदर्भ सदर संस्थेला विचारला असता NCERTच्या इयत्ता 8वीमध्ये 7व्या क्रमांकच्या चॅप्टरमध्ये महिला, जाती आणि सुधार या धड्याच्या बेसवर तो मतितार्थ असलेला प्रश्न विचारला होता। परंतु आपण सर्वच मान्य करू शकतो की अजिबात त्या प्रश्नाची लँग्वेज आणि त्या प्रश्नाचा ठेवण ही स्पष्टपणे चुकीची होती। त्यासाठी सदर संस्थेकडून आपण लेखी एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे। त्यांच्या लेखी एक्सप्लेनेशन नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे मुलांची एक्झाम ही आता फेब्रुवारीमध्ये असल्यामुळे मुलांच्या एक्झाममध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही आणि मुलांना ह्या सर्व बाबींचा, जाती व्यवस्था असेल किंवा बाकी सर्व विषय असतील ह्यांचा मानववंशवाद आणि त्याच्या शास्त्रानुसारच अभ्यास करण्याचं प्रवृत्त करण्याची एक संधी आम्ही या 2 महिन्यामध्ये वापरणार आहोत आणि त्याचप्रमाणे या स्कॉलरशिपमध्ये मुलांचा सक्सेसचा आकडा कसा वाढेल यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा फोकस असेल। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, यवतमाळ। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।